मग लहान मुलांनाच HMPV ची लागण कशी होतीये? लहान मुलांना या विषाणूपासून जास्त धोका आहे का? कोविड नंतर आता ह्यूमन मेटान्युमो व्हायरस जगाला मेटाकुटीला आणणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. पण त्या PV व्हायरस नवा नाहीये, जुनाच आहे. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा हा विषाणू माणसात आढळला. साधारण 200-400 वर्षांपूर्वी चिमणीद्वारे याची उत्पत्ती झाली. तेव्हापासून या विषाणूने स्वतःत अनेक बदल केलेत आणि या विषाणूमुळे आता चिमण्यांना संसर्ग होत नाही. माणसांना याची लागण होऊ शकते हे 2001 मध्ये कळलं आणि तेव्हापासून हा विषाणू अस्तित्वात आहे. डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याकडे या व्हायरसचे 172 रुग्ण प्रयोगशाळांना आढळले, असं डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आपल्याला होणारा सर्दी खोकला, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स याच्या बऱ्याच केसेस या व्हायरसमुळे होत असतात. या HMPV व्हायरसमुळे श्वसन मार्गाच्या वरच्या भागामध्ये संसर्ग होतो, त्यामुळे सर्दी खोकला होतो. हा संसर्ग श्वसन मार्गाच्या खालच्या बाजूला सरकून न्यूमोनिया होण्याचं प्रमाण कमी आहे. या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारण 3 ते 6 महिने असतो, पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असतं. मग HMPV आणि SARS-CoV-2 यामध्ये साम्य आहे का? तर HMPV आणि SARS-CoV-2 मुळे होणारा कोविड हे दोन्ही श्वसन मार्गाचे विकार आहेत. या दोन्हींच्या संसर्गाचं संक्रमण होण्याचे मार्ग सारखे आहेत. काही प्रमाणात लक्षणं देखील सारखी आहेत. पण कोविडची काही लक्षणं ही वेगळी आहेत आणि अधिक गंभीर असतात. शिवाय कोविडमधनं पुढची गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त आहे. त्या तुलनेत HMPV सौम्य आहे. मग HMPV ची लक्षणं काय? तर नाक गळणं, घसा खवखवणं, खोकला आणि ताप, काही प्रमाणात थकवा येणं ही सगळी लक्षणं आहेत.